नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये जेव्हा एखादं नवीन घर बनतं ते घर कसं असतं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कॅनडामध्ये जेव्हा एखादा बिल्डर घरं बनवतो त्यावेळेस तो अगोदर काय करतो, एखादं मॉडेल शो होम बनवतो आणि ते शो होम ग्राहकांना दाखवण्यासाठी ओपन ठेवलं जातं. मॉडेल शो होम पाहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे काय, की आपण जे घर घेणार आहोत ते घर कसं आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे अपग्रेड्स आहेत ते आपल्याला अगोदरच पाहता येतं. फक्त पेपरवरती डिझाईन पाहून जर आपण घर घेतलं तर त्यामध्ये आपल्याकडनं बऱ्याच चुका होऊ शकतात. परंतु तेच घर जर आपल्याला साक्षात मध्ये जाऊन पाहता आलं आणि त्याचा जर फील आपल्याला घेता आला तर आपल्याला त्याचे बरेच फायदे होतात. मित्रांनो, कॅनडामधली सर्व घरं ही लाकडाचा वापर करून बनवलेली असतात. परंतु हे घर बनल्याच्या नंतर ते लाकडाचं आहे हे आपण सहजपणे सांगू शकत नाही. त्याचबरोबर ही घरं खूप मजबूत आणि टिकाऊ पण असतात. आज एक सहज कॅनडामध्ये मॉडेल शो होम पाहण्याची आम्हाला संधी मिळाली. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि कॅनडामधलं नवीन घर कसं असतं, त्याचबरोबर आतमध्ये कुठल्या प्रकारचे डेकोरेशन्स आणि इंटेरियर डिझाईन्स कसे केलेले असते ते पण तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काही नवीन अपग्रेड्स करायचे असतील तर कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही आयडियाज पण येतील. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि हे ब्रँड न्यू घर कसं आहे ते आपण आता पाहूया. चला. वाव, छान आहे. हा, डिझाईन मस्त आहे. Questions about the bank or the house, more specific, you can come back to see me. Okay, thank you. About 859. Okay. And there's about 80,000 worth of upgrades in this particular one here. It's 2,400 square feet. Okay. Again, so if you're looking at in any of the rooms here, Okay. so for example, this will say what the upgrades are. So this one here, the floor tiles and the countertops were an upgrade. Okay. In bedrooms in here as well too. Okay. If you look for the plaques, that will tell you what any of the upgrades are. Okay. I'll let you. Thank you. या ठिकाणी इथे लॉन्ड्री रूम आहे. तर हे ब्रँड न्यू शो होम आहे. तर अशा प्रकारचे इथे काही घरं बनवली जाणार आहेत. तर पब्लिकसाठी जर कोणाला घ्यायचं असेल तर हे एक मॉडेल हाऊस त्यांनी बनवलेलं आहे आणि अशा प्रकारचं घर आपण मग बुकिंग करून नंतर साधारण 1 वर्षभरामध्ये आपल्याला भेटू शकतं. या ठिकाणी इकडे एक बेडरूम आहे. विंडोची साईज पहा, खूप मोठ्या साईजच्या विंडोज आहेत. छान अशी इथे वर लाइटिंग आहे आणि चांगल्या आकाराची बेडरूम आहे. इकडे आपलं क्लॉजेट आहे काही कपडे वगैरे ठेवण्यासाठी. चला तुम्हाला आता मी दुसरी साईड दाखवतो. दुसरी एक रूम आहे तिकडे. या ठिकाणी इथे वॉशरूम आहे. तुम्ही पाहू शकता वॉशरूमची साईज खूप मोठ्या आकाराची वॉशरूम आहे. आणि या साईडला इकडे पण एक खूप मोठ्या आकाराची बेडरूम आहे. इथे पहा तुम्ही विंडो किती प्रशस्त आहेत. ही फ्रंट साईड आहे घराची, समोरची बाजू आहे इकडे. इथे त्यांनी बेड ठेवलेला आहे. तर अतिशय सुंदर असं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. इंटेरियर डिझाईन्स आणि डेकोरेशन्स पण पहा तुम्ही खूप छान आहेत. या साईडला इकडे बेडरूमला अटॅच एक वॉशरूम आहे. हे पहा, छान वॉशरूम आहे इथे. बेडरूमला अटॅच आहे ही. इकडे काय आहे? ओ, किड्स बेडरूम आहे का?
वाव, तर इकडे मुलांची बेडरूम आहे छोटी. साईज छान आहे, जास्त छोट्या आकाराची नाही. मस्त अरेंजमेंट केली आहे. लाइटिंग पण छान आहे. या साईडला इथे कपडे किंवा आणखी काही स्टोरेज असेल तर ते स्टोरेजसाठी स्पेस दिलेली आहे इथे. आणि ही आहे मास्टर बेडरूम. तर तुम्ही पहा मास्टर बेडरूमची साईज किती मोठी आहे. खूप मोठ्या आकाराची मास्टर बेडरूम आहे. बापरे, जबरदस्त अरेंजमेंट केलेली आहे इथे. आणि मास्टर बेडरूमला पण इथे वॉशरूम अटॅच आहे. वाव, वॉशरूम आणि इथले अरेंजमेंट पहा तुम्ही. एक बाथ टब पण आहे इथे. आणि इकडे शॉवर घेण्यासाठी स्टँडिंग शॉवरची पण व्यवस्था केलेली आहे. तर खूप सुंदर आणि अशी सुटसुटीत अरेंजमेंट केलेली आहे. इकडे आहे टॉयलेट आहे इथे. There would have been a cold storage, but most people don't do this anymore, so it makes it look extra long. But it's a great area for kids to game. You could put them down there. Right? अशा प्रकारचं मॉडेल शो होम पाहिल्याच्या नंतर ते जर आपल्याला आवडलं तरच आपण पुढचं घर घ्यायचं का नाही हे आपण ठरवू शकतो. चला आपण आता खाली जाऊया आणि या घराचं मेन फ्लोअर आणि त्यानंतर बेसमेंट कसं आहे ते पण आपण पाहूया. मेन फ्लोअर दाखवतो आता तुम्हाला या घराचं. हे एंट्री डोअर आहे. मेन एंट्रन्स आहे इकडे. अरे बापरे, या साईडला इकडे कार पार्किंग साठी गराज आहे. तर तुम्हाला गराजची जागा दाखवतो. तर हे पहा, कॅनडामध्ये प्रत्येक घराला कार आपली पार्क करण्यासाठी असं गराज दिलेलं असतं. या ठिकाणी 2 कार पार्क होऊ शकतात. तर बरीच मोठी स्पेस आहे ही. मला वाटतंय 20 फूट बाय 20 फूट असेल ही अंतर. आणि गराजमधनं आलं की ते एक पावडर रूम आहे, एक छोटीशी वॉशरूम. हे पहा, तर खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. डिझाईन पण खूप छान आहे या घराची. सर्वांनाच खूप आवडली. चला तर तुम्हाला मेन फ्लोअरवरती दुसरी इकडे काय आहे ते दाखवतो. या ठिकाणी हा जो एरिया आहे तो आहे लिव्हिंग रूम आणि किचनचा. I need a name tag. Those are the semis. So the package starts with the semis. Then we go into the 30 foots. And then to get to the double car garage, you need to go into the other floors. Right, doesn't have it. It's 1.5. These two are in the Nova series. So again, no extras in this, but you can add those separately. And then the rest are the combination. And you don't need the 30 foot, so we're going to put that So there. tell me about this movie. You said something about this, you have to buy like So you would do extra, yeah, so this is a spec home, like tile, carpet, 8-foot ceilings. It doesn't have the extra bathroom, but if you go into the Rockwell down, those all have the extra bathroom. It's gonna have the 9-foot ceilings, it's gonna have the hardwood in the main. तर मित्रांनो, आपण आता या घराचा तळमजला पाहूया. तर कॅनडामध्ये प्रत्येक घराला तळमजला असतो. बेसमेंट म्हणतात त्याला इकडे. तर बेसमेंट पण पूर्ण रिनोव्हेशन केलेलं आहे. बापरे, भरपूर जागा आहे. मशिनरी आहेत. वाव, आणि त्यांनी बघा ना किती काय काय ठेवले सिलेक्शन साठी. सिलेक्शनसाठी. आपल्याकडे काय काय असतं?
खूपच छान, मस्त. डिटेल मध्ये हे करा, कोणाला पाहिजे असेल तर घेतो तसं. हम्म. खुला डुला बाहेर द्यायचं बेडरूम. हे आहे मॉडेल. आणि एवढे लॉट्स आहेत. हे लॉट्स 62 जास्त मोठा आहे का? है ना? हे बघा हे. कुठे लिहिले? नाही ना. किंवा लिहिले. तर मित्रांनो, कॅनडामध्ये अशा प्रकारे मॉडेल शो होम बनवले जातात ग्राहकांना दाखवण्यासाठी. आणि हे घर पाहिल्याच्या नंतर जर आपल्याला हे आवडलं तर आपण ते घर घेऊ शकतो. कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की या घराची किंमत काय आहे. तर कॅनडामध्ये या घराची सध्या किंमत आहे $8 लाख. तर ते साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये 5.5 करोड होतात. जर एखाद्या फॅमिलीला हे घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बँकेकडनं लोन मिळतं. आणि लोन किती मिळेल हे आपल्या फॅमिली इन्कमवरती अवलंबून असतं. अशा प्रकारचं घर घेते वेळेस जर आपल्याकडे साधारण 20% डाऊन पेमेंट असेल तर मग बाकीची कामं सोपी होतात. छान, मस्त मोठ्या आकाराचं घर आहे. आशा करतो की या व्हिडिओमधनं आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला आणि पाहायला मिळालं असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे कॅनडामध्ये मॉडेल शो होम्स बनवली जातात ग्राहकांना दाखवण्यासाठी. आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅनडामध्ये सध्या प्रत्येक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवीन घरं बनवली जात आहेत. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.